स्वागत आहे मंडळी तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आज आम्ही ना मुंबईत जातो, त्यामुळे सगळी तयारी चाललेली आहे. चला तिकडे रव्याचे लाडू बनवतात, त्यामुळे सगळं असं रवा वगैरे भाजून ठेवलेलं असतं. इकडे जेवण चाललेलं असं दुपारी डबा घेण्यासाठी ट्रेन मध्ये खाऊ. गुरुवार असल्या कारणाने ना मस्तपैकी देवाची पूजा वगैरे करून झालेली असते आणि आता आमची तयारी चाललेली आहे मुंबईत जाऊची. आई लाडू करूचं काम करता मुंबईत नेण्यासाठी नातवाक पार्सल. आता आम्ही चाललो बाजारात जरा सामान घेऊचा थोडा मुंबईत जाण्यासाठी, बाबू कपडे वगैरे. त्यामुळे बाहेर पडलं आणि पावसात सुरुवात झाली बघा. सुक्या खाली जाऊकच देऊच नाही. भूक लागली भूक पण लागली वडापाव. ड्रायव्हर चेंज. आता घराकडे येईल. पाणी चढायला तपाक होता 50 पायरी असत, त्यामुळे घरापर्यंत येईपर्यंत बॅग आमची आडवी झाली. मावशी टाटा बाय बाय. लागलं आता ट्रेन येऊता. पाऊस पण खूपच पडतो, देशात जास्त गर्दी नाही. आमची ट्रेन आता जनशताब्दी 3:44 अनाउन्समेंट होता. आमची ट्रेन येता आता जनशताब्दी. थांबा तुमचं दाखवतंय. आमचा डबा आम्ही मागे थांबलेलो, पण ट्रेनचा डबा पुढे लागलो थांबलेलो आणि ट्रेन लागली इकडे अर्ध्या स्टेशनलाच. मग तेवढं चलत येऊच लागला परत. तरी आमची ट्रेन इलेली आहे आणि आम्ही आता जाऊन ट्रेन मध्ये बसलो, पण ट्रेन ना क्रॉसिंगला लागली आहे, त्यामुळे ना थोडा वेळ थांबली आहे कणकवलीमध्येच. ना कधी पण अचानक ठरता मुंबई जाऊचा ना, त्यामुळे आम्ही ट्रेनची तिकीट बुक करत नाही कधीच. अचानक ठरतं मग आम्ही जनरलने जातो आणि जनरलने जाण्यातच काहीतरी मजा असता खूप. पण या आता ना आमचा ठरून असतात, त्यामुळे ना आमची तिकीट पण बुक असत नाही. आमका बसात पण सीट चांगले असत ना. दुसरी ट्रेन येणार आहे नागपूर, त्यामुळे ट्रेन क्रॉसिंगला लागलेली आहे. ती आमची ट्रेन निघालेली आहे आता. कृपया लक्ष द्या, नागपूर वरून येणारी मस्त पाऊस झालेला आहे. आवाज येत नाही. पाऊस पण सुरुवात झाली का की राजापूर स्टेशनला ना थांबली आहे. मग क्रॉसिंग असताना समजा राजापूर रोड मध्ये येईल, पण थोडा वेळ थांबूया क्रॉसिंग म्हणून. आताच ट्रेन सुटलेली असतात बघा. थोडा वेळ थांबलेली इकडे पण. आम्ही आता ठाण्यात पोहोचलो. आणि एक लोक अजून एक रिक्षा गावली. रिक्षेतून उतारलेली असं आणि आम्ही इलो वावरना, म्हणूनच यांच्याकडे पाऊस येलो वाटतं दिव्यात. आणि सगळं चिखल असता मुंबईत, म्हणून कंठाळ येतं यायचो. आम्ही घरात घेतलो, आता झोपलो, आराम करतलो. भेटू झाल्यानंतर